क्लाउड्स एवढे आहेत पण आपल्याला इग्नोर कैलास दिसतंय. हे बघा, दिसतंय. बापरे, म्हणजे छातीवर लागला आणि हिच्या हेल्मेटवर पडला दगड. काय जेवण आलंय आमचं बघा, फ्रेंच फ्राईज. आणि काय सांगितलं मॅडम? KFC मोमोज फ्राय. खरं काय सांगितलं? 4:58 झाली आहेत आणि बघतोय दुसऱ्या फोनमध्ये टायमिंग दाखवतोय 7:28 आणि वारा पण खूप आहे, खूप वारा आहे. मग अशी एका टर्नला गाडी हल्ली माझी वाऱ्याने. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पेणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे कल्पा स्पिती व्हॅलीच्या राईडला आणि मी आज निघणार आहे कल्पावरून काजाला जायला. तर हा आजचा व्हिडिओ इथून सुरू होतोय. काल मी आलेलो कल्पाला, काल मी कल्पामध्ये स्टे केलं आणि माझ्या समोरच किन्नौर कैलाश आहे. दाखवतो मी तुम्हाला. खूप क्लाउड्स आहेत पण दिसलं तर चांगली गोष्ट आहे, मी दाखवतो. त्याआधी हे तुम्ही टाइमलॅप्स बघा. सकाळी लवकर उठून मी टाइमलॅप्स घेतले, ते आधी बघा. नंतर जाऊया, ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग नंतर गिअर अप करून निघायचं. आणि आजचा प्रवास खूप लांब होणार आहे. आजचा व्हिडिओ पण थोडा लांब लचक होईल असं वाटतंय मला, कारण 3 ठिकाणी जायचंय. इथून ते जायचंय ग्यू मॉनेस्ट्री वरून जायचंय धनकर मॉनेस्ट्री वरून जाणार आपण काजाला. तर जवळजवळ 250 ते 230 किलोमीटरचा प्रवास होणार आहे आज आणि 10 तास माझ्या हिशोबाने लागतील. गुगल मॅपच्या हिशोबाने 7 तास दाखवत आहेत. मी ॲडिशनल 3 तास पकडलेत, कारण ज्या मॉनेस्ट्रीमध्ये व्हिजिट करणार आहे तिकडे थोडासा वेळ जाऊ शकतो आणि त्यानंतर पेट्रोलसाठी वेळ जाईल, मध्ये दुपारी जेवायला वेळ जाईल. अशा प्रकारे आजचा व्लॉग होणार आहे. तर व्लॉग एन्जॉय करा आणि आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. रूमचा पसारा बघा. ते हेल्मेट पडलेत, कपडे पडलेत, सगळे गॅजेट इथे चार्ज होत आहेत. सगळ्या पॉड्स इकडे, टँक बॅग. नशीब चांगलं आहे, क्लाउड्स एवढे आहेत पण आपल्याला इग्नोर कैलास दिसतंय. हे बघा, हा जो माझा बोर्ड, हा जो छोटासा पीक आहे ना, हा इथे त्याच्या वरती आहे. हर हर महादेव. हा त्यांचा रेस्टॉरंटचा एरिया आहे. आम्ही इथे बसतोय, तिथून एंट्री आहे आणि इथं बाहेर आपली बाईक पार्क आहे. हे बघा. आणि नाश्ता आलाय, पोहे आणि पराठा आणि ऑमलेट पण सांगितलं. मी पराठा आणि ऑमलेट खाणार आहे, निकिता पोहे खाते. यांच्या पोह्यात कोबी आहे. कोबी पोहे ठीक आहे, जसं आहे तसं खायचं. आणि इथं नाश्ता करून झालाय. चला जाऊया, पटापट आटपायचं आणि निघायचं. खूप उशीर होतोय. अँड रेडी टू रोल नाव. चला मॅडम, तयार? रेडी. येस, चला, रेडी टू गो. बर्थडे राईड. फुल गिअर अप. सामान गेलंय खाली, हेल्मेट घेऊन खाली जायचं आणि सामान लोड करायचं पण आहे अजून. त्याला अजून 20-25 मिनटं जाणार आहे. चला. अशी दिसते ही विदाऊट लगेज. आता तुम्हाला दाखवतो लगेज सोबत.
चला गणपती बाप्पा. बघा अजून एक जिमनी. इथे जिमनी खूप दिसतात. हा चढण केवढा स्टीफ आहे ना. एका पहिल्या गेअरवरच न्यावी लागते. विचार करा इथून 4 व्हीलर्स पण येतात. हा जीव निघाला. तर आलो बाहेर. बाय बाय कल्पा. हर हर महादेव. आता नजर बसली आहे. कुठून पण कळू शकतं की एक्झॅक्टली पीक कोणता आहे तो. खूप स्टीप चढण उतार आहे तिकडे. काल आम्ही खूप हॉटेल्स फिरलेलो. हालत खराब झालेली. बिचारी निकिता आहे माझ्यासोबत म्हणून. नाही तर मी एकटा एवढं सगळं सामान बघा की हॉटेल चेक करा. सामान गाडीवर ठेवून हॉटेल चेक करायला जाणं पण थोडं रिस्कीच होऊन जातं. त्यामुळे ती जाऊन चेक करते हॉटेल आणि मी गाडीजवळ थांबतो. बिग थँक्यू तो निकिता. याच रस्त्याला पुढे सरळ गेल्यावर तो कल्पाचा सुसाईड पॉईंट आहे. पण निकिता अलाव नाही करते तिकडे जाण्यासाठी. त्यामुळे तो स्किप करतो. आता पहिलं जो स्टॉप असणार आहे तो असणार आहे 78 किलोमीटर्सवर. जो आपला सतलज रिवर आणि जी स्पिती रिवर येते त्याचा जो संगम आहे, कॉन्फ्लुएन्स आहे तिथे, त्याचं नाव आहे खाब ब्रिज म्हणून. खूप फेमस आहे. तर आता आधी तिथे जाऊन थांबायचं असं ठरलं आहे. इथून तिकडचं डिस्टन्स आहे 78 आणि टाईम दाखवते 2 तास. नाश्ता भरपेट झाला आहे, चहा झाली आहे, माझी कॉफी झाली आहे. त्यामुळे थांबायसाठी काहीच कारण नाही आहे. हे रस्ते तुम्ही बघू शकता. हे रस्ते आपल्याला असं सहजासहजी जाऊ नाही देणार आहे. एवढे चांगले चांगले स्पॉट्स येत आहेत. कुठेतरी मन करणारच थांबावं असं. ते मी मिस नाही करणार आहे. पुन्हा इथे कधी येणं होईल कोणास ठाऊक. हा इथून युटर्न घ्यायचा आहे खाली उतरायला रेकॉंगपिओकडे. खाली नका थांबू रेकॉंगपिओला वगैरे. म्हणजे माझं असं विचार आहे, जो व्ह्यू तुम्हाला वरून मिळतो कल्पामधून, स्पेशली किन्नौर कैलाशचा, तो तुम्हाला खालून नाही मिळणार असं मला वाटतं. ह्या चौकात आलेलो काल रात्री आम्ही इथून चालत ते स्टेअर्समधून. गेटवे अरे यायची गाडी आधी. माझी खूप इच्छा आहे. नवीनवाली स्कॉर्पिओ पण अशी येणार आहे पिकअप ट्रकसारखी. हे रेकॉंगपिओ आलं. रेकॉंगपिओ म्हणजे असं बऱ्यापैकी डेव्हलप्ड असल्यासारखं. म्हणजे असं मार्केट पण खूप चांगलं आहे. खाण्यापिण्याचे हॉटेल्स वगैरे, दुकानं काय घ्यायचं असेल तर अशापैकी. आता हायवे येईल 2 मिनटातच. 1.2 किलोमीटर. आणि हा तो जंक्शन आहे जिथून काल आम्ही वर गेलेलो कल्पासाठी. आता आपल्याला घ्यायचं आहे इथून लेफ्ट. अँड वी आर बॅक ऑन दी हायवे नंबर 5ला परत आलो आहे आता ह्याच रस्त्याने सरळ सरळ जायचं आहे आपल्याला. 66 किलोमीटर. केवढा मोठा धबधबा आहे. भारी. कासंग नाला. काय भारी वाटतंय ना. असं दगड सगळी कट केली आहेत आणि आपण खालून चाललोय. ग्लोव्स पण घालतो. तुला देऊ? नाही मी ते पुढे लावतो ना 360. 360 लावलंय. आता थोडे 360चे शॉर्ट्स एन्जॉय करा तुम्ही पण. आणि मी पण थोडी गाणी ऐकतो आम्ही दोघं.
मगाशी बोललेलो कुठे थांबणार नाही, पण ब्रेक हा कायम होतोच. एक कोल्ड्रिंक पियालो, इन्स्टा 360साठी थांबलो मेन. कार्डचं काय प्रॉब्लेम झालेला कळत नाही. कार्ड नॉट डिटेक्टेड येत होतं. ठीक आहे, निघालो आता. मोर 46 मिनिट्स आणि 35 किलोमीटर्स टू गो. हा एक ग्रुप चालतोय, रॉयल एनफिल्डवाले आहेत. बरीच लोक आहेत. जास्त कोण रायडर तसे दिसले नाहीत, हे लोकच दिसलेत मला. हे बघ, हे लँडस्लाईडची दगड आहेत बाबू. बघ ना, हा डोंगर वेगळ्या कलरचा आहे, हा डोंगर वेगळा आहे ना. रोड तर काय भारी आहे, मजा येते बाईक चालवायला. इकडे स्टेज बघा कसे बनवलेत, इग्लू कॅम्प. मिलिटरीचं वाटतं ते. आणि आता पोचलोय आपण खाप संगम, तो ब्रिज आहे त्या ब्रिजकडे. हा तो फेमस ब्रिज खाप संगम. पुल पर गाड़ी खड़ी न करे. तर ह्या संगम जो ब्रिज आहे, म्हणजे ही सतलज रिवर आहे, त्या बाजूने येते ती स्पिती रिवर आहे. दोघांचं कलर पण वेगळे आहेत. ही थोडी असं मातीच्या कलरची आणि त्या बाजूची आहे ती थोडंसं सिमेंटच्या कलरसारखी दिसते. हे बघा, तुम्हाला मी ND फिल्टर लावून दाखवतो आता. दिसतंय. चला आता निघूया इथून. नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे ग्यू मॉनेस्ट्री. आता आम्ही एवढं वरती आलोय डोंगर चढून, बर्फ पण दिसायला लागले आता परत. पण का माहीत न जाणो का, पण खाली खूप गरम होत आहे. म्हणजे आम्ही जसं कल्पावरून खाली उतरलो आणि त्या हायवेला लागलेलो या खाप ब्रिजपर्यंत, जसं ते चढण सुरू व्हायच्या आधी खूप गरम होत होतं आणि चटके बसत आहेत. एवढं ऊन आहे, बेकार ऊन आहे. तर बघा स्नो कॅप माउंटन, ते बघ गाव आहे तिकडे वरती. रस्ता साफ करतायत. ब्रेकफास्ट. थांबलेलो इथे. एक 5 मिनिटाचा ब्रेक झाला. 5 ते 10 मिनटं झाली असतील. ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली, बॅटरी चेंज केली, 360 पण परत लावला आहे. आणि हा नजारा तुम्हाला कसा वाटतोय? जर हा नजारा आवडत असेल तर एक लाईक होऊन जाऊ दे मित्रांनो. स्पिती रिवर आहे, खाली वाहते. एवढा वारा सुटला आहे ना. खूप हाईटवर आहे आम्ही, खूप हाईटवर. आता तरी थोडं खाली उतरलोय. तो जो स्नोचा माउंटन दिसतोय वरती, असं त्या लेवलला असं थोडंसंच बाकी आहे असं वाटत होतं. आणि तिकडे थांबायचं नव्हतं मला, कारण थोडं AMS हीट करतोय का असं वाटत होतं. म्हणून बोललो जाऊ देत, रेकॉर्डिंग नाही झालं तरी चालेल, आधी थोडं खाली जाऊया. थोडं खाली आल्यावर चेंज केले बॅटरी. आता पण बोलतोय तर दम लागतोय. मला लडाख राईडला काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता, पण इथे थोडंसं जाणवत आहे. हे बघा दगड कसे पडलेत रस्त्यावर. हे सगळे लँडस्लाईडचेच असावेत. एक्झॅक्ट 1 तास बाकी आहे, 36 किलोमीटर. जेवलो पण नाही आहे, जेवायचं पण आहे. आता पुन्हा हेअरपिन बेंड्स आहेत, 3-4 आहेत. हे डोंगर पण ह्या बाजूने काय वेगळे दिसत आहेत. तर टर्न घेऊन असं चाललोय
तर ही बाजू दिसते डोंगराची, काय वेगळेच आहे ते तर. हा मी याच्याबद्दल ऐकलंय, मला असं वाटतं हा तोच असावा. मुलतानी मातीचा डोंगर आहे, पूर्ण मुलतानी माती आहे ही, आणि तो पूर्ण काळा रेतीचा डोंगर वाटतोय. हे डोंगर बघा कसे दिसत आहेत. आणि तिकडे PROचा बोर्ड पण होता, शूटिंग स्टोन म्हणून. सांभाळून गाडी चालवा, दरड कोसळत आहे. 23 म्हणजे अजून 13 किलोमीटर हा हायवे असणार. मग आपल्याला आत जायचंय क्यू मम्मी मोनेस्ट्रीसाठी. तर काय हे दगड बघा कसे राहिलेत, कधी पण खाली येऊ शकतात अशा प्रकारचे. शपथ, भीतीच वाटते हे सगळं बघून. हवा वरूनच आला असता दगड खाली, हा पण खाली पडलाय तो. म्हणजे इथे लागला. हेल्मेटवर पडला, बापरे. म्हणजे छातीवर लागला आणि हिच्या हेल्मेटवर पडला दगड. एंट्री करावं लागेल. जातेस? आणि गाडी इथे पार्क आहे, आणि इथे आम्ही जेवणासाठी थांबलोय. अम्मास कॅफे, चांगो म्हणून विलेजचं नाव आहे. बाजूलाच नदी वाहते, आणि वेळ पण खूप झालाय, 2 वाजून गेले, म्हणून बोललो जेवून घेऊया. दिली ऑर्डर नाही दिली, का? कारण तुझ्यासाठी थांबलेले तिकडे. काय काय इथे? मोमोज पण आहे, थुप्पा पण आहे, आणि पिझ्झा पण आहे. कॅफे टाईप्सच आहे, प्रॉपर असं लंच वगैरे नाही, बट इट्स गुड. क्राऊड इज गुड. तुला काय खायचंय? पिझ्झा किंवा मोमोज, फ्राईड मोमोज, चिकन. फ्राईड मोमोज आहेत का? तू जा आता मी इकडे काय. नाही नाही, तू ऑर्डर तू देऊ नये, मी खातो माहितीये काही. मोमोज आणि पिझ्झा सांगू? हा सांग. काय जेवण आलंय आमचं बघा. फ्रेंच फ्राईज, आणि काय सांगितलं मॅडम? KFC मोमोज ड्राय. खरं काय सांगितलं ते सांग आता. KFC चिकन. KFC चिकन सांगितलं आणि बोलते मोमोज. चला खाऊन घेऊया. तुला काय पाहिजे रे? ए कुत्ता या बकरी. चला आता सगळं खाऊन पिऊन झालंय, आता निघायची वेळ झाली आहे. कोल्ड्रिंक पण पितोय. किती वाजले? घड्यात वाजले जवळजवळ 3:30 वाजलेत. अजून इथून मला वाटतं अर्धा तास तरी लागेल ते क्यू मोनेस्ट्रीला, जिथे ती ओल्ड मम्मी ठेवली आहे, तिथे चाललोय. हा रस्ता जातो काझा, ताबो काझा त्या बाजूला. आपण घेणार इथे राईट ग्यू मॉनेस्ट्रीसाठी. 24 मिनिट्स, 9.3 किलोमीटर्स. हे सगळे रॉयल एनफील्ड हिमालयन वाले आहेत. हे सगळे मला सांगलामध्ये पण दिसलेले. जशी जशी मॉनेस्ट्री जवळ येते तसा रस्ता एकदमच छोटा झालाय. इथे पार्किंग आहे. आधी हा रस्ता होता, आता तिथून नाही यायला देत. इथे गाड्या कंपल्सरी पार्क करायच्या. तिकडे
ग्रामपंचायतची पावती बनवायची, पर पर्सन 30 रुपयाची, आणि तिथे नाव रजिस्टर होतं सगळं. ही ती मॉनेस्ट्री आहे. दरवाजाच्या आतमध्ये ती मम्मी आहे. तर कसे वाटले सिनेमॅटिक आणि त्या मम्मीचा फोटो पण. मी आतमध्ये तर नाही गेलो. शूज, रायडिंग शूज घालणं आणि काढणं खूप मेहनतीचं काम आहे. आणि तिकडे व्यवस्थित बसायला पण जागा नव्हती, तर मी कुठे बसणार आणि कुठून ते घालणार आणि काढणार. बाहेरूनच बघितलं, खूप छान आहे. आता जातोय परत पार्किंगमध्ये. ती बघा, तिथे पार्किंग आहे एवढा लांब. इथून चालत जावं लागतं तिथपर्यंत. आजच्या प्लॅनमध्ये थोडं चेंजेस आहेत. मी सकाळी सांगितलेलं की मी काजाला जाणार आहे म्हणून, आणि धनकर मॉनेस्ट्री पण करणार आहे. पण टाईम बघता मला सकाळी निघायला पण उशीर झाला, तर मी आज टाबोमध्ये स्टे करतो आहे. आणि उद्या लवकर निघून धनकर मॉनेस्ट्री करून आपण जाऊ काजाला. तर आत्ताच मी बोललो 4:30 वाजत आली आहेत, आणि इथे सगळ्यांशी बोलता बोलता 4:58 झाली आहेत. आणि बघतोय दुसऱ्या फोनमध्ये टायमिंग, तर टाईम दाखवतोय 7:28. आणि 7:29. तर झालं असं, हा जो मागे डोंगर दिसतोय ह्याच्या मागे चायनाची बॉर्डर आहे, त्यामुळे आयफोन चायनाचा टाइम झोन कॅप्चर करतोय. जे मी तुम्हाला चिटकुलमध्ये दाखवणार होतो ते तुम्हाला इथे बघायला मिळतंय. इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे माझी. ग्लव्स नाही घालत आहे आता, ग्लव्स थोडे लागले आहेत मला ह्या बाजू राईट हँडला. आणि आता अजून 1 तास 4 मिनटं 34 किलोमीटर जायचं आहे. मी एक टाबोमध्ये हॉटेल शोधलं आहे, मी टाबोलाच जातो आहे. तर त्या हॉटेलचंच लोकेशन टाकलं आहे आणि आलो आता त्या पॉईंटवर जिथून आत गेलेलो. आता पुन्हा लागलो आहे टाबो काजा त्या रस्त्याला, हायवेला. आणि इथून आहे 25 किलोमीटर 42 मिनिट. खूप नॅरो आहे रस्ता. दोन्ही बाजूनी डोंगर आहेत. समोरून गाडी आली का एवढं आरामात जावं लागतं. हा डोंगर तर बघ ना काय आहे, म्हणजे नुसतं रेतीच आहे. आणि हे ऊन एवढा त्रास देतोय ना, सूर्य देवता बहुत तकलीफ हो रही है, दिसत नाहीये. आणि वारा पण खूप आहे, खूप वारा आहे. मगाशी एका टर्नला गाडी हल्ली माझी वाऱ्याने. हा व्लॉग पण खूप लांब लचक होणार आहे. बुद्धाचा स्टॅच्यू दिसतोय मोठा, मला वाटतं ती टाबो मॉनेस्ट्री असावी. आणि आपली बाईक पण रिझर्वला लागली आहे. आणि इथे पेट्रोल पंप पण नाही दिसत कुठे. इथे कुठे लिहिलं तर नाही आहे टाबो मॉनेस्ट्री, लारी विलेजर्स म्हणून बोर्ड आहे. नेली सूर्य गेलाय डोंगराच्या खाली, खूप त्रास दिला मला. इकडे बघ कसं शेतीचे वाफे बनवून ठेवलेत. वेलकम टू टाबो बोर्ड दिसलाय मला. वेलकम टू टाबो, हे मला वाटतं टाबो विलेज असावं. पंचायत टाबो आपका हार्दिक स्वागत, अभिनंदन करती है. स्वागत नाही, अभिनंदन. हो काय ह्यूज आहे बना डोंगर. हा आहे बा,
एक और मड हट स्टाबो स्पीड. Is this Accor? Yes, Piti Madhaj. Yeah. You have to go inside and check your booking. तू जाऊन येते. आणि फायनली आम्ही हा रूम घेतलाय. हे बघा बऱ्यापैकी आहे. बेड आहे, आतमध्ये टॉयलेट आहे, तिथे आमचं सगळं सामान. जास्त मोठा पण नाहीये आणि छोटा पण नाहीये. एक रात्र स्पेंड करायला ठीक आहे. म्हणजे टाबो आमचं फिक्स नव्हतं, त्यामुळे टाबोचे स्टेज कुठले माहिती नव्हते, त्यामुळे ऑनलाईन सर्च केल्यावर जो चांगलं वाटलं ते आम्ही बुक केलं आणि इथे आलो. इकडचे नजारे बघा. नदी आहे बाजूला. आपल्या रूम मध्ये पण छोटीशी दिसते. हा पूर्ण डोंगर आहे बाजूलाच आणि त्या डोंगराच्या आणि ह्याच्यामध्ये इथे नदी वाहते. त्या नदीचा आवाज इथे पण येतो ऐकायला. स्पिती. स्पिती रिव्हर आहे, स्पिती रिव्हर. आता आम्ही काय थोडंसं स्नॅक्स म्हणून हा टॉयलेट. चिकन क्रिस्पी मागवलंय. ये लेके जा रहे हो चिकन क्रिस्पी खातो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. क्योंकि इसके ऊपर वो गिर. तर आता एक सीन झालाय आमच्यासोबत. ड्रोन उडवायचा प्रयत्न करत होतो आणि ड्रोन क्रॅश झालाय. त्याचा बॅटरीचा काहीतरी इश्यू झालाय. ड्रोन उडाला आणि 2-3 सेकंदामध्येच असा जरा पुढे गेला आणि खाली पडला. आम्ही वरती होतो त्या बाजूला.